गुड मॉर्निंग. अभ्यास सुरू करत आहोत. त्या परीक्षेमध्ये जो मॅथमॅटिक्स गणित नावाचा जो विषय आहे त्याचे प्रत्येक चॅप्टरवर आपण लेक्चर बनवणार आहोत. अतिशय सुंदर असणारे हे लेक्चर असणारे. लेक्चरमध्ये प्रत्येक गोष्टी बारकाईने आपण घेणार आहोत. त्यात घेणारच आहोत, पण आणखी कन्सेप्ट सोबत आपण त्या चॅप्टरवर एक असंख्य प्रश्न घेणार आहोत. प्रश्नाची संख्या सुद्धा आपल्याकडे भरपूर असणार आहे आणि तुम्हाला सोडवण्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे प्रश्न आपण घेणार आहोत. जर हा चॅप्टर व्यवस्थित केला तर NMMS नावाची एक्झाम आहे, त्या एक्झाममध्ये तुम्हाला ह्या चॅप्टरचा 1 मार्क 100% मिळणार ह्याची खात्री आहे. पहिलंच प्रकरण आहे परिमेय व अपरिमेय संख्या. ह्या प्रकरणाचा आपल्याला आता काय करायचा, अभ्यास करायचा. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या ह्या प्रकरणाचा आपण अभ्यासाची सुरुवात करत आहोत. परिमेय म्हणजे काय, आपण वर्गामध्ये हा टॉपिक शिकणार आहात. त्यालाच परिमेय म्हणजे रॅशनल नंबर आणि अपरिमेय म्हणजे इरॅशनल नंबर. रॅशनल अँड इरॅशनल कशाला म्हणतात हे आपल्याला माहित पाहिजे अगोदर. रॅशनल अँड काय, इरॅशनल नंबर. रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. आणि या छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. हे जर शिकलात तर नक्कीच 1 मार्क तुमचा हमखास येणार आहे. आणि हे शिकल्यानंतर रेग्युलर असणारा सिलेबस सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजणार आहे. रॅशनल अँड इरॅशनल नंबर ही कन्सेप्ट शिकायच्या अगोदर बेसिक कन्सेप्ट आहे कोणती ती माहीत पाहिजे. संख्येचे प्रकार आहेत ते माहीत पाहिजे. सर्वात पहिला संख्येचा प्रकार म्हणजे नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत हे तुम्हाला माहीत आहेत. नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या N, कॅपिटल N या अक्षराने दाखवतात. कॅपिटल N त्या काय असतात? 1, 2, 3, 4 असं कुठपर्यंत? इन्फिनाइट. त्यानंतर संख्याचा दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजेच काय? होल नंबर्स. हे तुम्हाला झालेलं आहे, पण ज्याला झालंय ते म्हणते सर हे तर आम्हाला झालंय, पण बेटा हे आलं तर पुढच्या गोष्टी येणार आहेत. हे एक रिव्हिजन म्हणून समज आणि हे 100% चांगल्या पद्धतीने शिकून घे. होल नंबर्स. व्हॉट इज मीन बाय होल नंबर्स? होल नंबर्स इज डिनोटेड बाय W, कॅपिटल W. आणि होल नंबर्स म्हटलं की त्याच्यामध्ये एक नंबर ऍड होतो. हे 1, 2, 3, 4 हे नॅचरल नंबर आहेत, पण त्याच्यामध्ये एक नंबर ऍड होणार. कोणता? 0. होल नंबरची सुरुवात कुठून होते? 0 पासून होते. हे लक्षात घ्यायला पाहिजे. होल नंबर स्टार्टिंग 0, नॅचरल नंबर स्टार्टिंग 1. आणि तिसरा संख्येचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटिजर्स. आपण पुस्तकात शिकलो इंटिजर्स. इंटिजर पूर्णांक संख्या. आता इंटिजर इज डिनोटेड बाय कॅपिटल I आणि कॅपिटल I. इंटिजर मध्ये कोणते नंबर्स असतात? डेसिमल फॉर्म मधले नंबर ह्याच्यामध्ये नाहीयेत. फ्रॅक्शन मधले नंबर ह्याच्यामध्ये नाहीयेत. इंटिजर म्हणजेच इंटिजर म्हणजे 0, 1, 2, 3. तर हे तर होल नंबर आहे. ऑल होल नंबर्स आर इंटिजर्स. त्यानंतर ऍड होतात कोणते? तेच निगेटिव्ह. -1, -2 आणि हे कुठपर्यंत? इन्फिनाइट. अशा पद्धतीचे असणारे नंबर आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? तर त्यांना आपण काय म्हणतो? त्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने शिकू. पहिल्या संख्येचा प्रकार कोणता आहे? नैसर्गिक संख्या, 1 नंबर. त्यानंतर दुसरा कोणता पाहिला? पूर्ण संख्या, होल नंबर्स. नेक्स्ट पूर्णांक संख्या, इंटिजर्स. हे जर आलं तर आता ह्या सगळ्या संख्यांचा समूह मिळून
आणि त्याच्यामध्ये आणखी संख्या काय ऍड होत चालतात आणि त्यालाच म्हणतात परिमेय संख्या. म्हणजे आपलं जे प्रकरणाचे नाव आहे ते काय आहे? परिमेय व अपरिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. पहा, परिमेय संख्या, व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर्स हे माहित पाहिजे. मेन चॅप्टरचं नाव आहे, ती कन्सेप्ट शिकायची. पहा, परिमेय संख्या कशाला म्हणतात? पहा, ज्या संख्या m अपॉन n ह्याच्यामध्ये आपण शो करतो आणि m अँड n आर काय आहेत? इंटिजर्स. m आणि n हे पूर्णांक संख्या आहेत, इंटिजर्स. मग इंटिजर म्हणजे काय? पॉझिटिव्ह संख्या, निगेटिव्ह संख्या, झिरो हे सगळ्यांचा समावेश कसा होतो? इंटिजर मध्ये. फक्त इंटिजर मध्ये डेसिमल फॉर्म मधल्या संख्याचा समावेश होत नाही. मग m अँड n आर इंटिजर्स. पहा, ह्या ठिकाणी रॅशनल नंबर म्हणजे काय? m अपॉन n, न्यूमरेटर डिनॉमिनेटर. न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे आणि m अँड n आर इंटिजर. आणि सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट म्हणजे n नॉट इक्वल टू 0. म्हणजे डिनॉमिनेटर हा कधी 0 नसतो. अशा ज्या संख्या असतात त्या संख्यांना कोणता नंबर म्हणतात? रॅशनल नंबर, परिमेय संख्या असं म्हटलं जातं. हे लक्षात आलं पाहिजे. आता आणखी परिमेय संख्याच्या काही गोष्टी आपल्याला आणखी शिकायच्या. पहा, परिमेय संख्या कशाला म्हणतात हे आपण शिकणार आहोत. आणखी परिमेय संख्या म्हणजेच काय हे आपल्याला डिटेल मध्ये आणखी पाहायचं आहे. पहा, परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय? रॅशनल नंबर्स, परिमेय संख्येलाच काय म्हटलं जातं? रॅशनल नंबर्स सुद्धा म्हटलं जातं. एक मिनिट. रॅशनल नंबर. कोणते नंबर? रॅशनल नंबर. आताच आपण पाहिलं रॅशनल नंबर म्हणजे काय, परिमेय संख्या. आता ह्याच्यामध्ये काय, जे नंबर m अपॉन n मध्ये आपण शो करतो, पण m आणि n काय आहेत? इंटिजर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची कन्सेप्ट म्हणजे n नॉट इक्वल टू 0. दीज आर द रॅशनल नंबर्स. एक्झाम्पल, 5 अपॉन 2, न्यूमरेटर डिनॉमिनेटर. आणि हे सगळे कोणते नंबर आहेत? 5 इज इंटिजर्स, 2 इज इंटिजर्स. त्यानंतर 7 अपॉन 4, रॅशनल नंबर. नेक्स्ट, त्यानंतर निगेटिव्ह असणारे नंबर कोणते? पहा, 11 अपॉन 2 कोणता नंबर आहे? रॅशनल नंबर. नेक्स्ट, 10 अपॉन 2 मीन्स काय रे? 10 अपॉन 2 मीन्स 5. म्हणजे 10 अपॉन 2 सुद्धा रॅशनल नंबर आहे आणि 5 सुद्धा कोणता नंबर आहे? रॅशनल नंबर्स आहेत. त्यानंतर पहा आणखी, पहा त्याच्यानंतर 3.14 रॅशनल नंबर, 1.5 रॅशनल नंबर, 0.213 हे सगळे कोणते नंबर आहेत? रॅशनल नंबर्स आहेत. डेसिमल फॉर्म मध्ये असणारे नंबर रॅशनल नंबर आहेत. किंवा ह्या ठिकाणी -6 घेतला, रॅशनल नंबर आहे का? यस, दिस इज द रॅशनल नंबर. दीज आर द रॅशनल नंबर. हे सगळे रॅशनल नंबर आहेत. लक्षात ठेवायचं, रॅशनल नंबर कोणते असतात? नॅचरल असणारे सगळे नंबर असतात ते रॅशनल असतात. परत त्यानंतर होल नंबर सुद्धा रॅशनल असतात, इंटिजर सुद्धा रॅशनल असतात. आणि आणखी m अपॉन n आणि ह्या स्वरूपातले सगळे नंबर रॅशनल असतात. दीज आर द रॅशनल नंबर. पहा, डेफिनेशन दिली.
परिमेय संख्या कशाला म्हणतात? m/n या संख्यांना त्या ठिकाणी कोणत्या संख्या म्हणतात? परिमेय संख्या असं म्हणतात. आणि m आणि n काय आहेत? पूर्णांक संख्या आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. एक महत्वाची कन्सेप्ट, त्याच्यात हमखास प्रश्न येतो, दोन परिमेय संख्याच्या मध्ये किती नंबर्स असतात? कोणत्याही दोन परिमेय संख्या घेतल्या तर त्याच्यामध्ये किती नंबर्स असतात? देर आर इन्फानाइट नंबर इन टू रॅशनल नंबर्स. इन्फानाइट रॅशनल नंबर बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. पहा, दोन परिमेय संख्याच्या दरम्यान असंख्य या ठिकाणी परिमेय संख्या असतात, हेही पाहिलं. एक आपण उदाहरण घेऊ, कशा पद्धतीने एक उदाहरण होईल ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर एक मिनिट ना, हे पहा महत्वाची कन्सेप्ट. दोन परिमेय संख्येच्या मध्ये किती नंबर असतात? तर असंख्य असतात. समजा हा 10 घेतला आणि पुढे 13, हे दोन रॅशनल नंबर आहेत. ह्यांच्यामध्ये किती नंबर आहेत? देर आर इन्फानाइट नंबर. कसे म्हणतात? पहा, ह्याच्यामध्ये 11 आहे, 12 आहे. मग एवढेच आहेत का? नाही. आणखी पहा कोणते आहेत? 10.2, नंतर 10.3, 10.4 असे इन्फानाइट आहेत. त्यानंतर आणखी पहा 10.251, 10.252, 10.253 असे इन्फानाइट आहेत. त्याच्यानंतर किंवा 10.0000001, नंतर 10. त्यानंतर 1 2 3 4 5 0000002. म्हणजे दोन परिमेय संख्याच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात, हेही आपल्याला फायनल झालंय. त्याच्यानंतर नेक्स्ट पीपीटी पाहूत आपण. नेक्स्ट काय आहे?